नाच आणि नमन याच्यासाठी मी खूप नोकऱ्या सुद्धा सोडलेल्या आहेत. मेन विषय हाय कलेसाठी ह्या कलेसाठी मी काय काय केलेलं आहे. खरं म्हणजे 10वीचे हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. वाह 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 वाह. जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था एक ऐसी. क्या बात है भाई. क्या मला माझ्या पाठीमागे खांबाप्रमाणे माझ्या जो सपोर्ट असतो, सपोर्ट आधार उभा असणारा म्हणजे माझा भाऊ अनिल जोशी, बरोबर. माझी फॅमिली. त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये माझा चुलत भाऊ मनोज जोशी. सुंदर असं पेट आहे आणि खूप छान टेस्ट आहे. बरोबर. नमस्कार मित्रो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मी आलो आहे मुंबईमध्ये आपल्या प्रभादेवीच्या एरियामध्ये आणि आपले खास मित्र संजय जोशी बुवा, शक्तिवाले शाहीर संजय जोशी बुवा, त्यांच्यासोबत आता आम्ही प्रभादेवीची जत्रा करणार आहोत या ठिकाणची आणि त्याच्यानंतर त्यांच्याच घरी जेवायला जाणार. तर सध्या आता मी संजय जोशी बुवांची जरा वेटिंग करतो आहे. आपले खास जिवलग मित्र आहेत संजय जोशी बुवा आपले आलेले आहेत भेटायला. नमस्कार बुवा. नमस्कार. कशा आहेत? मजेत ना? चाललाय ना? कसं काय कामधंदा आपला चाललाय? तर मित्र आता आमच्या संजय जोशी बुवा भेटलेले आहेत. तर मित्रो आपले संजय जोशी बुवा माझे मित्र खास भेटलेले आहेत आणि आता आम्ही प्रभादेवीची जत्रा जी आहे ती आता फिरणार आहोत. काय बुवा सांगशील जत्रा इकडची त्या संदर्भात? जत्रा इकडची कशी काय असते या प्रभादेवीची? म्हणजे विषय म्हणायला गेलं तर मुंबई नगरीमध्ये बहुसंख्य लोक पोटा पाण्यासाठी मुंबईला येत असतात. बरोबर. आणि त्या अनुषंगानं सगळे या जत्रेच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यातून खास माझा मित्र लाडका भाऊ, मी त्याला भाऊ बोलतो. बरोबर. कारण आम्ही एका बेंचवरती बसायचो. बरोबर. दीपक जोगल आणि मी बरोबर. आणि केतन सातो बरेच आपले सर्व मित्र जे तर आहेत. ती काय मजा वेगळीच होती आणि मुंबई नगरीमध्ये आज आम्ही एकत्र भेटलोय. खूप एन्जॉय आहे. खूप छान बरेच जत्रा दिवसांनी भरली. एकत्र भेटलो पुन्हा एकदा. छान वाटतं एकदम. असं वाटतं की पूर्वीचे दिवस खूप आठवत आहेत. बरोबर. या जत्रेचा आम्ही आता आनंद घेतो. आनंद. चला फिरूया मग. नक्की. मजा घेऊया. चला. आणि आज साहेब माझ्या घरी जेवायला येतात. जेवायला हे मी धन्य झालं. आता काय जेवाय बनवलं ते बघूया. तर चला आम्ही आता बाईकवरती बसलोय आणि बाईकवरनं खूप मजा या मुंबईचा जो आनंद आहे बाईकवरनं फिरण्याचा तो घेतोय आणि बाईकवरनं चाललोय. आता संजय जोशी आपले बुवा काहीतरी गाणं म्हणणार आहेत भारीतलं. अरे, कुणी किती बी करू दे हवा, कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलं गाजतय भावा. अरे वा वा, शाबास शाबास. कुणी किती करू दे हवा, नाव आपलं गाजतय भावा. वा 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 वा. आणि आपलं दुसरं नेटफ्लिक्स गाणं ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. वा 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 वा. हम जा रहे मेरे घर पे, डायरेक्ट घर पे जाएंगे अभी. खाना खाने जल्दी. दीपक तौगुले मेरे दोस्त हैं, ये मेरा स्वाभिमान है, अभिमान है. चला मंडळी आपण चालो घरी जाऊया पहिलं गोइंग टू माय होम. आणि नंतर मग इकडे जत्रेला येऊया. या आपण सोडायचं ना परत. हा चालेल. मग येताना जत्रेचं मजा घेऊया. मित्रांनो पहिल्या आधी आपण घरी जाऊया. माझ्या घरी पहिला काय जेवूया. जेवण बनवलं ते बघूया जेवूया मस्तपैकी. बिर्याणी खाऊया. बिर्याणी बनवलंय. वहिनी काय बनवलं ना स्पेशल. बिर्याणी जेवूया. हा जेवूया आणि नंतर मग जत्रेचा आनंद आहे. तर मित्रो आम्ही आता येऊन पोचलोय वर्लीमध्ये, वर्ली गावामध्ये. आमच्या जोशीच्या घरी आलो आता. तर मित्रो आता आम्ही जोशीबाच्या मी घरी आलो आहे. आपले संजय जोशी माझा मित्र त्याच्या घरी आलो आहे. हे त्यांचं घर आहे इथे वर्लीमध्ये. चला चला आपण आतमध्ये जाऊया. हे आमचं छोटंसं गरिबांचं घर. अरे वा मस्त जबरदस्त आहे. छान 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 मस्त घर जबरदस्त. वहिनी नमस्कार. काय झालं कशात बऱ्यात ना? हां हां बसा ना.
एक मस्तपैकी सुंदर असं वर्लीमध्ये आपले संजय जोशी बुवांचे घर इथे आणि त्यांच्या या मिसेस जेवण बनवत आहेत. उलटा हो. हो इकडे बघा वहिनी. हा नमस्कार नमस्कार. लाजायचं नाही बिंदास बोलायचा. नमस्कार या सर, बसा ना. हा हा ओके बसतो माझे बसतो. वर्गमित्र आज माझ्या घरी आलेत. धन्यवाद. मला वाटतं त्या गोष्टी. तुम्हाला भेटून आता धन्यवाद. मस्त वाटते जबरदस्त अगदी. आज काय तुम्हाला जेवल्याशिवाय मी सोडत सोडणार नाही ते आहेच रे. आपण जेवणार जेवल्याशिवाय मी जाण्यातला काही नाही. विषय नाही. तर आपण आता थोडं ना जरा शक्तितुऱ्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया. करूया. तर नमस्कार मित्र. कोकणची लोककला आपली शक्तितुरा तसेच बहुरंगी नमन आणि शक्तितुऱ्यामधील आपले लोकप्रिय शाहीर असे संजय जोशी बुवा जे हिंदी गाण्याचे माहीर म्हणतात ते शक्तिवर शाहीर संजय जोशी यांच्या घरी आहे मी. तसेच लोकांची जी कोकणची आपली लोककला आहे बहुरंगी नमन त्यामध्ये गायक उत्कृष्ट गायक तसेच मावशीचा देखील त्यांनी भूमिका केलेली आहे. आता आज प्रत्यक्षात त्यांच्याकडून थोडक्यात आपण जाणून घेऊया की या शक्तितुऱ्याच्या संदर्भात आणि कोकणची लोककला बहुरंगी नमन या संदर्भात गोडी कधी निर्माण झाली आणि तुमचं बालपण वगैरे आणि ते कसा प्रवास झाला. तर सांगायचं म्हटलं तर तू तर माझा मित्र आहेस. बरं का मित्र. बरोबर. परंतु मी ज्या वेळेला सातवीला होतो 14 वर्षाचा होतो. तर त्यावेळेला म्हणजे प्रत्येक गावामध्ये नाचणं मला बरोबर असं आमच्या गावामध्ये नाचणं मग होतं. आणि त्यावेळेला मी आय थिंक 7वीला होतो. बरोबर 7वी मध्ये असताना. तर तेव्हापासून गायनाची आवड होती. तर तेव्हा मोबाईलचं फॅड वगैरे काही नव्हतं. मोबाईलचा विषय नव्हता. मग आम्ही गुराशी जायचो बैलांकडे चरवायला. तर तेव्हा रात्रीचं पिक्चर बघायचं. वाईट मध्ये एक टीव्ही असायची. बरोबर. तर एका टीव्ही मध्ये आम्ही पिक्चर किंवा काय गाणी असेल ते बघायचो आणि सकाळी ती बोंबलत गाणी फिरतो. बरोबर म्हणत फिरायचं. मग त्या अनुषंगाने तेव्हा मला हिंदी गाण्याची आवड झाली. 90च्या दशकातली ती गाणी होती ना उदित नारायण असो सोनू निगम किंवा कुमार सानू त्या गायकांची गाणी आहेत ना ती माझ्या मनात एकदा एक गाणं ऐकलं ना की मेमरी मध्ये फिट बस. अरे वा काय मग तेव्हापासून ती मला हिंदी गाण्यांची जास्त आवड. आणि आणि आताच्या घडीला बघायला गेलं तर माझी जास्तीत जास्त हिंदी गाणी आहेत. फेमस मला माहिती आहे. प्रसिद्ध आहे. आता जसं की तुम्ही म्हटलात हिंदी गाण्याचे माहिती हे मी स्वतः बोलत नाही मोठे भावांना. प्रेक्षक वर्ग नाव ठेवलंय खास. तर मोस्टली हिंदी गाण्यांचं वर्चस्व आहे आपलं त्या गाण्यांवरती माझं वर्चस्व आहे. बरोबर. त्या अनुषंगाने मी गाण्याचा प्रयत्न करतो. नवीन नवीन काहीतरी लोकांना द्यावं बरोबर. प्रबोधनात्मक असो किंवा काय नवीन काय देता येईल हे प्रयत्न मी जास्तीत जास्त करत असतो. जवळजवळ मला वाटतं एक 15-17 वर्ष झाले असतील त्या कलेमध्ये आज मी अविरत आहे. पहिला सर्वप्रथम शक्तितुरा डबलबारी कोणत्या शाहिरा बरोबर तुमचा झाला सामना. डबलबारीचा सुरुवात केली म्हटलं तर आमच्या गावातले रवी पाष्टे माझ्या गावातले तुरवले शाहीर रवींद्र पाष्टे त्याचं नाव खूप मोठं होतं. बरोबर. तर त्यावेळेला ते म्हणजे कोंबडा नाचवायचे डोक्यावर घेऊन. मोठी गोष्ट म्हणजे कोंबडा नाचवायचे. आणि तेव्हा लोक काय दाखवायचे आपण नवीन काहीतरी परातीवर समय घेऊन पैसे काढणं या गोष्टी चालायच्या. तर तेव्हा ते लोक कोंबडा नाचवायचे डोक्यावर घेऊन. त्यांचा पाहिलेला कोंबडा होता. पण त्याच्यानंतर आम्ही कोंबडी आम्ही शक्तिवाली म्हणजे बाई बरोबर आहे पार्वती. बरोबर. तर आम्ही रात्रीची प्रॅक्टिस केली कोंबडी बसलो डोक्यावर. तर आम्ही कोंबडी नाचवली आणि सापळी ताळून धनगर वाड्यात आमची बारी झाली. पहिलाच कार्यक्रम. अरे वा. तर त्यांनी कोंबडा नाचवला पहिल्या बारी तुमची शक्तिवाल्यांची म्हणजे त्यांच्या पहिल्या बारीला. आमच्या पहिल्या बारी आम्ही कसं नाचवतो ना आम्हाला माहिती होतं की तुरीवाले बुवा कोंबडा नाचवतात. त्यांची चाल तोडायची म्हणजे आपल्याला दुसऱ्या बारीला वापरायला. बरोबर आहे. तर त्यांनी ऍक्च्युली कोंबडा नाचवला डोक्यावरून. तर प्रेक्षकांनी खूप वाहवा केले. आता समोरच्या म्हणजे आपल्याला चाल तोडायची काहीतरी केलं पाहिजे. आम्ही तयारी करू आपण ऑलरेडी गेलो होतो. तर आम्ही कोंबडी बसवली डोक्यावरती. आमचे एक मुलगा आहे संजय दर्डे म्हणून त्याला बसवलं डोक्यावरती कोंबडी. आणि कोंबडी मस्त 2 फेऱ्या बनवून काढल्या. तेव्हा 10-20 नोटा ठेवायच्या जास्तीत 50 रुपये. बरोबर याचा शिक्षण प्रमाणे. तर त्यावेळेला 2 वेळा पैसे काढले म्हणजे कसं असतं उत्तराला प्रत्युत्तर करणं तोडीस तोड. त्यावेळेला आम्ही त्याला दिली काढ दिली. तेव्हा म्हणजे खूप जबरदस्त. आणि ते रवींद्र पाष्टे एक जबरदस्त नावरूपाला होते. तर तेव्हा फर्स्ट टाइम त्यांचा माझा सामना झाला. त्याने एक मी शब्द मारला होता शेणातला किडा कधी शेणात राहत नाही.
रवींद्र पाष्टे कधी बघाल तेव्हा माझी आठवण काढा. जोशीबुवा काय चीज आहे. भारी भारी. शेणातला किडा कधी शेणात राहत नाही. बरोबर. म्हटलं भविष्यामध्ये हा. मी या लांजा तालुक्यामध्ये नाही बरोबर. वर्चस्व गाजवून आणि ते नाव त्यावेळी तुम्ही मी तुम्हाला दाखवेन. कमावलेलंच आहे. जोशीबुवा काय चीज आहे. बरोबर बरोबर. तर आज त्यांना व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल. हा. पण बरोबर. त्यांचं नाव मी त्यांचा आदर करतो. आदराने घेतलं. आणि माझ्या आणि गावात खास आणखी माझे अशा मित्र आहेत. प्रकारे तुमच्या सोबत असे कोणकोणते शाहीर त्याच्याबरोबर हा सामना हा झाला? बरोबर बरोबर. बरोबर. आणि पूर्वीचे शक्तितुऱ्याचे नेमके दिवस कसे असायचे हे जरा सांगा. पूर्वीचा दिवस म्हणजे सांगायला गेलं म्हणजे तर- कशा प्रकारे आपण हा, बरोबर. शक्तितुरा साजरा कळलं, करायचा. कळलं. आता डीजे साऊंड सिस्टीम आहे, लाईट पूर्वीच्या वेळेला म्हणायचं गेलं तर भारी सर्व विषय आहे. त्यावेळेला हम्म. एक अशी फोकस लावायची. बरोबर. जरा अरे आपल्याला लोकांना तिकडे बघून जरा सांगा म्हणजे काय अरे बाबा. समजू दे नेमकं काय होतं त्यावेळी. हा. फोकस लाव जिलेटिन कागद हा, लाव. बरोबर. हा? हा, ते दिवस अरे होते. लाइटिंग लाव. हा. तर आमच्या तालुक्यातले मसने भाऊ आहेत. एक मसने लांजातले कुव्याच्या बाजूला गाव आहे त्यांचं आहे ते. तर छत्री असते कशी ते छत्रीला त्यांनी असे बल्ब म्हणजे माझ्यासाठी नवीन ती गोष्ट. हा, बरोबर. आम्ही अरे तो बल्ब लाव रे हम्म. जनरेटिंग कागदलं हे सगळं बांधायचं. बरोबर. पण त्याला छत्री डायरेक्ट वर केली हा. डायरेक्ट चालू. अरे हा. नवीन जोक म्हणजे काहीतरी मग नवीन. तेव्हा त्यांच्याकडून मला कळलं की ही नवीन आयडिया आहे. बरोबर. डायरेक्ट लाइटिंग सकट एक छत्री वर केली हा. की डायरेक्ट अरे. लाईट चालू. हा. तर त्यांच्याकडून ते शिकण्यात आलं माझ्या बरोबर. मंडळाला. हम्म. तर आम्ही शिकलो त्यांच्याकडून. आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं बालड्या ते साऊंड सिस्टीम म्हणजे काय हे बालड्या असतात ना, करणे बोलतो आपण हा, त्याला. हा, हा. तर करणे आपण वापरायचो. आणि एक 500 काय असेल हा. छोटी आणि आपले वाद्य नेमकी त्यावेळी कुठचे असायचे? त्यावेळेला वाद्य असायची टाळ असो ढोलकी तरी असणार, ढोलकी तर ढोलकी proper असेल, असते. झांज वगैरे. झांज. पण त्यावेळी कीबोर्ड पॅड वगैरे काय नाही, असे हे काय विषयच नव्हता त्यावेळेला. ऑर्गन वगैरे असं विषय काही त्यावेळी? Organ नाही, बुलबुल 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 असं एक म्हणजे काय म्हणतात त्याला एक आवर्जून नाव सांगेन हा. त्या माणसाचं. बरं. गणपत मोरे, बरोबर. आगळे गावचा गणपत मोरे माझा खास मित्र आहे. बरोबर. तर त्यावेळेला आम्ही बाऱ्या करायचो, खूप चालत जायचो लांब. चांदोळगाव असो, कोल्हे असो, मी गावात प्रवास चालतच व्हायचा. चालत खूप चालत बरोबर. करायचो. त्यावेळेला मी जवळजवळ 8वी की 9वी नवी ह्या त्या रेंज मध्ये रेंज असताना. मध्ये होतो. हा. तर त्या गोष्टी मला आठवतात अजून. आम्ही चालत प्रवास करायचो. बरोबर. की लोक बिचारे आपलं पोहे बिहे काय देतील ते खायचं, खायचं. चालत जायचो चालत. बरोबर. आणि साधारण तेव्हा पण तो एखादा- प्रवास त्यावेळेला खूप सुखाचा वाटायचा. बरोबर. आणि मजा वाटायची. हा. तर त्यावेळी साधारणतः अशी विडा सुपारी काय होती किंवा सुपारी एखाद्या त्यावेळेला शब्दासाठी तुम्ही शब्द. कला सादर करायची. आणि म्हणजे आता त्यावेळेला रेट विषय कसा वाढलेला होता आहे. त्यावेळेला सगळ्याचेच म्हणजे बरोबर. आपण सर्वसामान्य पण माणसं. एखाद्या शब्दाला मान ठेवून कला त्याला सादर मान ठेवून आपण कला सादर करायचो. बरोबर. कोण 2,500 रुपये 3,000 रुपये हा, मग ते 1200 त्यावेळी होतं. आणि आताची 1200 रुपये मध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम पार पाडलेले आहेत. बरोबर. तेव्हा तर हा विषय राहिला तो हा. सांगायचा बुलबुल हे वाद्य आम्ही लावायचो त्यावेळेला. बरोबर. त्याच्यानंतर मग ही आवड आता कुठंतरी कमी झाली आणि आता हे प्रॉपर वाजवतो. मग त्याच्यानंतर साऊंड सिस्टीमचा विषय तुम्ही जसं बरोबर, म्हटला बरोबर, मला. बरोबर. तर साऊंड सिस्टीम आम्ही ते करणे घेऊन जायचो. हा, हा, हा. हा करणे छोटीशी मशीन मशीन. बरोबर. आणि 2 माईक. माईक, दोनच माईक. बरोबर. मग ह्याच्याकडून भाड्यानं म्हणजे, हे घेऊन या, कपडे घेऊन या. हा, बरोबर. नारकरवाडीतून आमच्या कोडगावच्या नारकरवाडीतून कपडे घेऊन. कपडे घेऊन या, धुळपाडीतून कपडे घेऊन या. बरोबर. असे ह्याचे त्याचे कपडे घेऊन ह्याचा एक ड्रेस त्याचा ड्रेस आणि बरोबर. आपला एक ड्रेस आमचा होता. बरोबर. पण झाशीच्या राणीचा. दुसऱ्या बारीला दुसरा ड्रेस हा. पाहिजे. तर त्यापेक्षा म्हणजे आम्हाला लोक सपोर्ट करायचे. हम्म. आम्ही त्यांना मदत करायचो, ते आम्हाला मदत करायचे. बरोबर. अशा अनुषंगाने आम्ही एकंदरीत कार्यक्रम सुरुवात केलेला हम्म. आणि खूप सक्सेसफुल जबरदस्त म्हणजे अजून तो अविरत कार्यक्रम चालू आहे आमचा. बरोबर. मग त्या तुमच्या या कार्यक्रमातील आवर्जून अशी तुमची हा, हा, काय बरोबर. नावं जी आहेत आवर्जून या कार्यक्रमाला सहभाग दर्शवला की मोलाचं बरोबर, सहकार्य बरोबर. लाभलेलं आहे अशा व्यक्तींचं एक थोडक्यात. सहकार्य म्हणजे माझ्या वाडीतली सगळी टोटल मुलं हा, बरोबर. मला सपोर्ट. आजपर्यंत मी हम्म. जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हम्म. लांजा तालुक्यामध्ये मुंबई नगरीमध्ये हम्म. संपूर्ण पुण्यापर्यंत मी शो केले. बरोबर, बरोबर, बरोबर. तर या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करत असताना मला सगळ्यांनी फुल सपोर्ट केला. हम्म. माझ्या वाडीतील गावातील माझे बरोबर. प्रेक्षक वर्ग माझा बरोबर. जो माझ्यावरती प्रेम करणारा माणूस बरोबर. हम्म. सगळ्यांचा याच्या सपोर्ट आहे. बरोबर. त्यांच्याशिवाय मी एवढी मोठी भरात नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत. बरोबर. कारण कलाकार हा कधी टिकतो तो प्रेक्षकांच्या वर. प्रेक्षक. बरोबर. आणि अविरतपणे याच्या पुढे मी अजून
करण्याचा प्रयत्न करतोय मी. बरोबर. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही कला चालू ठेवणार. बरोबर, नाही ठेवलीच पाहिजे. ठेवलीच पाहिजे, विषय. बरोबर आहे. आणि आम्ही अजून आणि कळतं की तुम्हाला एक मला सांगायचं कोणत्या होतं. कोणत्या हा. शाहीर वर्गांबरोबर तर सांगायचं. कार्यक्रम झालेत अजून झालेलं चांगले वाटलं. तर एकंदरीत तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आमच्या तालुक्यात जीवन बरोबर, माझे खास मित्र. बरोबर. आम्ही एकाच वयोगटातल्या अनुषंगाने आहोत. त्यांच्या तर बरोबर आम्ही आमचं गाव गुंडी गाव आहे, म्हणजे कसं कोटगाव माझं. बरोबर. आणि जीवनभूमी आमचे लांजा तालुक्यामध्ये, बरोबर. प्रॉपर तालुका म्हणून. बरोबर. तर त्यावेळेला मोडकवाडीमध्ये उपळ्यामध्ये आमचा कार्यक्रम झाला होता. तर जीवनभूमी आमचे लावून आले मस्तपैकी. काय म्हणतात साऊंडला आता तो लावतात ना, मिक्सर वगैरे साऊंड सिस्टम जबरदस्त साऊंड. मग तेव्हा मला कळलं की आम्ही हे करणे बिरून लावतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी ऍडिशन आहे बरोबर. म्हणजे ह्याच्यानं आपला आवाज अजून चांगला येऊ शकतो. बरोबर. हे तेव्हा जीवनभूमीच्या कार्यक्रमात मी बघितलं. म्हणजे त्याचं सुद्धा पहिलं वर्ष आणि माझं सुद्धा पहिलं वर्ष जीवनभूमीचं आणि माझं एकाच वर्षामध्ये मी पदार्पण केलं त्यावेळेला. तर उपळ्या मोडेकवाडीमध्ये आमचा कार्यक्रम झाला. जीवनभूमीचा कार्यक्रम सुद्धा खूप सुंदर झाला, जबरदस्त. साऊंड सिस्टम मुळे आम्ही थोडंसं कमी पडलो त्या ठिकाणी, मी मान्य करतो त्या गोष्टीला. पण जीवनभुवांच्या त्या कलेतून मला कळलं की या साऊंड सिस्टीम पेक्षा अजून काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय राहिला हिंदी गाण्याचा. बरोबर. हिंदी गाण्याचा आता हिंदी गाण्याचा माहिर आहे संजय जोशी शाहीर, असं तुम्ही म्हणता. मी म्हणत तसं तुम्ही म्हणता. हे एक कसं नावारूपाला आलं एक्झॅक्टली तर ते तुम्हाला मी सांगू इच्छितो. तर साखरप्यामध्ये माझा कार्यक्रम झाला होता. बरोबर. त्याच्यानंतर एक आय थिंक 12-15 वर्ष झाले. बरोबर. तर कोण होता सोबत? दिनेश तरळ, कोचरी गावचे दिनेश तरळ बुवा. बरोबर. जबरदस्त सेम उदित नारायणचा आवाज. उदित नारायण बाजूला करावं आणि त्यांना समोर जबरदस्त एक नंबर बुवा. तर त्यावेळेला आमचा कार्यक्रम झाला होता. तर दिनेश तरळ बुवानी म्हणजे माझी पहिली बारी झाली. तर दिनेश तरळनी दुसरी बारी, त्यांनी त्यांची पहिली बारी चालू केली. तर त्यावेळेला त्यांनी गाणं म्हटलं होतं, तारो का चमकता गहना हो, फूलों की महकती वादी हो, जिस घर में खुशहाली आए उस घर पे तुम्हारी शादी हो. आणि तो जो आलम गायला होता ना, हे हो आहा हो. तर मी शॉक झालो. मी नवीन होतो आणि दिनेश सर माझ्या अगोदर 2-3 वर्षात त्या शक्ती तोरण म्हणजे पदार्पण केलं होतं. माझे सिनियर होते ते. म्हटलं काय गातोय हा मुलगा, खूप काही शिकण्याचं काय मुलाकडून. म्हणजे आधी हिंदी गाण्याची आवड तर मला खूप पूर्वीपासून होती. बरोबर. पण मी त्यांच्याकडून मी शिकलो खूप काही गाण्याच्या चाली कशा बांधाव्या. तेव्हा हिंदी गाणीच्या चालीवरती कोण गाणी बोलत नव्हते, जास्त विषय नव्हता. मी दिनेश तरळ फर्स्ट टाइम असा शायरी बघितला की त्यांच्याकडून हिंदी चाली कशा गायच्या, सुरातालामध्ये गाणी कशी गायची हे मी दिनेश तरळ कडून शिकलो. आणि आज ते स्वतःवर मला म्हणतात, जोशी बुवा मानलं तुम्हाला, आज माझ्या नंतर तुम्ही माझा वारसा चालवताय आणि मार्केटमध्ये जोशी बुवा हे हिंदी गाण्याचं बाहेर मार्केटमध्ये नाव आहे. बरोबर. हे मी श्रेय दिनेश तरळला देतो. त्याच्यानंतर खूप माझ्या शायरांसोबत बारे झाल्या. आठवणीतले तरी पण शाहीर म्हणजे दत्ताजी गाराटे. बरोबर. क्या बात आहे. त्या बात म्हणजे विशेष नाही. आय थिंक 2016ला त्यांच्यावर माझी बारी झाली ती गळकरे रंगायचं ठाण्याला. तर सुशांत गराटे गायकी करायचा, पण दत्ता गराटे हे नाव सगळ्यांना परिचय आहे जिल्ह्यामध्ये. दत्ता गराटे म्हटलं की त्यांच्या नावानं पब्लिक आहे. बरोबर आहे. तर त्याने मला तेवढं सांभाळून घेतलं आणि खूप सुंदर असा कार्यक्रम त्यावेळेला झाला. सुशांत गराटे सुंदर तालसुरात गायचा, पण तो क्लासिकल होता. क्लासिकल बरोबर. आणि मी विदाउट क्लासिकल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आम्ही भले गावठी असलो पण विदाउट क्लासिकल.
पण कोणापुढे कमी नाही. कमी नाही, अजिबात कमी नाही. शक्ती तुला म्हटलं की शक्ती असो किंवा तुला असो, प्रत्येक जण आपापली बाजू कशी स्ट्रॉंग होईल हा प्रयत्न करतो. माझं वर्चस्व कसं जास्त होईल हा प्रयत्न करतो, प्रयत्न करतो. तर तेवढा आमचा कार्यक्रम झाला. गडकरी रंगायचा दुराधार सोडा. तर आता नवीन मितवा पिक्चर आला होता. हा ते एक गाणं होतं, पेटले आभाळ सारे पेटला हा श्वास, असं होतं बघा. तर त्या गाण्यावरती सुशांत कराटेनं सुंदर असं छंद सादर केला. माझ्या मनाला खूप भावलं होतं. पण आपण काही कमी होतो बरोबर. जोशी भाऊ म्हणजे काय कमी नाही, काय चीज आहे. समोर कोण पण वाद असू दे, बरोबर, पण टक्कर देणार, हा शब्द आपला टक्कर देणार. तर त्यावेळेला मी हेच गाणं ओरिजिनल कसं होतं तर त्यांना गाऊन दाखवलं होतं. बरोबर, ओरिजिनल. आणि त्यावेळेला दत्ता कराटेला मी एक शब्द सांगितला, बुवा तुमचा मुलगा म्हटला क्लासिकल, मी विदाउट क्लासिकल. पण बघा त्याच्यापेक्षा मी चांगलं गातोय की नाही हे तुम्ही बघा. बरोबर. आणि गायल्याच्या नंतर पब्लिकचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता ना टाळ्यांच्या गजरामध्ये, तो वेगळा होता. म्हणजे त्याच्यातून मला कळलं की ही माझ्या कला सादर करण्याची पोच पावते. बरोबर. जी मी आता कला सादर केली त्याची माझ्या कार्यक्रमाची पोच पावते. बरोबर. पण त्याच्यानंतर मग खूप असे शाळे झाले. तुषार पंधरा सोबत पण कार्यक्रम केला. गजानन तटकरे असं बुवा आहेत ना, बरोबर, जबरदस्त समजून घेणारे बुवा आहेत. त्याच्यानंतर आता सध्या लांबोरी चंदूग्रह, देवदातले चंदूग्रह बुवा मला वेळोवेळी सपोर्ट करतात. एनी टाइम सपोर्ट करणारे बुवा. आणि एक किस्सा तुम्हाला सांगतो. मी चांद खान सोबत फर्स्ट टाइम बारी केली. ऐकून मला माहिती आहे. चांद खान म्हणजे डेंजरस. बरोबर. तर आमच्या वाडीत लोक म्हणाले येणारच काय चांद खान सोबत बारी करतेस तू, अशी लोक म्हणे पोरा येणारच काय चांद खान कोण बारी घेतोस तू. म्हटलं आपण आपल्या पद्धतीत जाणार, बारी करणार. पण चांद खान सोबत बारी केली तर खूप जबरदस्त होता. त्यांचं प्रभुत्व आहेच जबरदस्त. पण नवनवीन चालली पब्लिकला आताच्या परिस्थितीत काय हवं हे मी सादरीकरण केल्याच्या नंतर जबरदस्त. म्हणजे त्यांचा कार्यक्रम सुंदर झाला, त्याला विरोध विषय नाही, पण त्याच्यापेक्षा सुंदर माझा कार्यक्रम झाला. पब्लिकच्या आपल्याला कळतं ना की पब्लिकला काय पाहिजे. पब्लिकचा रिस्पॉन्स पब्लिकचा मला खूप होता. तेव्हापासून चांद खानची ना आमची दोस्ती. तर त्यांचा मुलगा अजून मला फोन करतो, मला सांगितलं. तर ते काय. आणि एक सांगायचं तुम्हाला, एक दत्ताजी कराटे, त्याचं नाव आवर्जून का सांगतोय या व्हिडिओमध्ये, आज ते हयात नाही परंतु त्यांची मला आठवण एवढी मनापासून येते ना, त्याचं कारण वेगळं आहे. तर ते शक्तीपुरा आहे असं वेगळं कधी समजत नव्हतं. मला म्हणायचे बुवा मी पालेलं मी त्याच्या घरी जाऊन आलो, कर्जा लाडू तिने दिले, चहा बिस्किट दिला, मला इथे बसले, संजय बसले माझ्या बाजूला बस, तू कधी काय प्रॉब्लेम झाला हे बघ 45 LED आहे, लाइटिंग आहे, हा पेटारा भरलेला आहे. मला पेटारा दाखवला तू, तुला कधीही कुठल्याही तुरेवाल्या बरोबर कुठली बारी लागली काय पाहिजे सामान घेऊन जायचं माझ्याकडून. आणि गाणं पण असू दे, तुला काय गाणं काय प्रॉब्लेम असेल, गाणं पाहिजे, प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मला एक फोन करायचा, मी तुला लगेच सपोर्ट करेल. पण एवढं सांगणार बरं आम्ही प्रतिस्पर्धी असायचो. पण ह्या कलेत चांगला सपोर्ट, ह्या कलेमध्ये म्हटलात ना तर मला मुलासारखं त्यानं जपलं आणि फुल सपोर्ट केला. त्याच्याबद्दल एक सांगायचं मला म्हटलं तर विलास गिजविले, त्याचं एक सुंदर गण आहे, शुभ कार्याला जे मानतात त्याला गणपती म्हणतात. मी होतो तेव्हा आणि त्याचा जो अध्यक्ष होता त्याला सांबा म्हणतात, त्याचं नाव मला माहित नाही, सांबा पानवले गावचा तो माझे तंटामध्ये अध्यक्ष होते. तर घाणेकर बरोबर पहिला कार्यक्रम मी सुरुवातीला केला गोवेळ गावामध्ये. तर घाणेकर म्हटलं तर घाण सगळ्यांना माहिती आहे, हा काय बेकार बोलणार. तर आता काय करायचं, तेव्हा लाइटिंग बिल्डिंग हे आम्ही फोकस लावायचो, त्याच्यावर बॉल लावा रे, त्याच्यावरती लाइटिंग मारा, LED वगैरे हा विषय नव्हता तेव्हा.
तर मी गिजबिरेला फोन केला विलासला बरोबर आणि तर सांबारला फोन केला. साहेब म्हटलं आपल्याला बारे म्हणजे त्याच्या अगोदर मी आमच्या तालुक्यातल्या 2-3 शहरांना फोन केला, राज्यातला आग्रे असो बरोबर किंवा आणि 2-3 शहरांना फोन केला की बा आपला असा घाणेकर कार्यक्रम आहे, आपल्याला फुल तयारीत जायचं आहे. मग त्यावेळेला आता कसं असं प्रत्येकाची मंडळाची जबाबदारी असेल, त्यांचं मी चुकीचा विषय नाही, हे चुकीचे नव्हतेच. आता आपल्या वाडीला विचारावं लागेल, कोणाला तरी विचारावं तर आम्ही देऊ. अरे बापरे, आले मुंबईवर आम्ही गाडी घेऊन गेलो मोठी घाणेकर वाले म्हणजे आम्ही तयारी करायचं पाहिजे पाहिजे बरोबर त्या हिशोबात मोठे शहर होता घाणेकर अजूनही बरोबर जर ढाणे वाघ म्हणतात बरोबर जसं की हो तर आम्ही डायरेक्ट तर त्याने मला फोन केला त्यांना गिजविले बोलला आणि सांभाळला. अरे तुम्हाला पोरग्यासारखं आहे, ये माझ्या घरी गाडी लाव. गाडी लावली, हे तर काय हवं घेऊन जा. बरोबर तर सगळं सामान त्यांनी मला लाइटिंग बिटिंग एवढी जबरदस्त दिली होती, सगळी दिली लाइटिंग बिटिंग. तर त्यांचे मी आभार मानतो, कारण त्याच्याशिवाय काही शून्य होतं सगळं. बरोबर. तर त्यावेळेला घाणेकरला मी पुरा पडलो होतो त्यावेळेला, म्हणजे मला पण सांगतोय केला. पण त्यावेळेला घाणेकरच्या प्रतिस्पर्धी म्हणजे जबरदस्त माझा कार्यक्रम सुंदर झाला होता, एकदम जबरदस्त झाला होता आणि थोडी तोड दिली होती त्यावेळेला. मग हे सगळं उपकार त्या सांबाच्या आणि गिजवेरी विसरू शकत. आणि आताच्या घडीला म्हणायला गेलं तर विकास लांबोरे आताच्या ट्रेंडिंगला चालणारा शहर म्हणजे विकास लांबोरे. बरोबर आहे. आता विकास लांबोरेचे आमचे कार्यक्रम खूप होतात. काय होतात सध्या तर परवा लांबोरे ते एकदा गंमत करायला हवे म्हटलं, मी एकदा गंमत केली, आता तुम्ही लगोट लावून गंमत करा. मी साडे लावून गंमत केली सापाच्या तळ्यावरती, आता तुम्ही लगोट लावून गंमत करा. म्हटलं अजून मजा येईल. बरोबर की नाही? बरोबर. पण तो कार्यक्रम अगदी जबरदस्त झाला. सापुत्याचा जो कार्यक्रम रंगला तो एक नंबर रंगला, जबरदस्त. हा त्यावेळेला सगळं माझा फुल सगळ्यांना फुल माझ्या पंचक्रोशीतील माझ्या चाहता वर्ग आणि माझ्या वाडीतले मित्र परिवार माझा सर्व नाही हो तो कार्यक्रम पाहिला आणि जबरदस्त वाटला, एक नंबर प्रश्न. आणि अजून खरं सांगायचं म्हटलं तर आता मला फुल सपोर्ट करणार म्हणजे माझ्या वाडीतले, त्याच्यानंतर आमच्या बाजूच्या आग्रेवाडीतले फुल सगळी मुलं आहेत, यंग स्टार सगळे. आज त्याच्यामध्ये तेजस सागरे माझा खास फॅन आहे, सागर जोशी, विक्रम पेटे, हे सगळे प्रकाश गुरव आणि कार्यक्रमासोबत आपले जे वाद्यवृंद हा त्या संदर्भात थोडक्यात वाद्यवृंद जे तुमचे खास आहेत तुझ्या मंडळासाठी जे वाद्यवृंद तू येतात बरोबर त्यांची आवाजून नावं घेणं. आता काय झालंय ऍक्च्युली तुम्हाला म्हणायचं सांगायचं म्हटलं तर आता वाडीमध्ये पण मुलं राहिली नाही. बरोबर. पण मुंबईला गेले, पुण्याला गेले, त्याच्यामुळे कोण कुठं राहिला नाही, लोकांचे कार्यक्रम बंद पडले. मग त्याच अनुषंगाने विचार करून आपली ही कला साता समुद्र पलीकडे गेली पाहिजे, बंद झाली नाही पाहिजे. बरोबर. हा माझ्या मनातला विषय. बरोबर. तर त्याच्यासाठी मग काय केलं, मग आवडीतले करंट नाच मंडळ कोथवडेकर बरोबर आवडी दिनेश गुरव म्हणून आहेत ते मंडळ आणि विनय कोथवडेकर हे त्यांच्या अधिपत्याखाली सगळी मुलं वावरतात. बरोबर. आणि जबरदस्त सुंदर अशी मुलं नाचतात. बरोबर. टायमिंगचं परफेक्ट आहे नियोजन त्यांचं. बरोबर. मी म्हटलं की 9 वाजता या, 9 काय 9:45 टच होणार. बरोबर. आणि शब्द आपले पॅड वादक ढोलकी पट्टू तर म्हणजे जवळजवळ मला एक सुरुवात केल्यापासून 8-10 वर्ष सांगायचं म्हटलं तर आमच्या गावातील कांबळे साहेब ढोलकीचा उत्कृष्ट बाज तमाशावादी वाजवणारे संजय कांबळे यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि त्यावेळेला सांगायचं तर आपण जे क्लासिकल ढोलकी वाजवतो आणि एक्टोपॅड हे फक्त माझ्याकडे होतं पहिल्यांदा. बरोबर. पहिल्यांदा क्लासिकल ढोलकी हे संजय कांबळे आणि शैलेश कांबळे एक्टोपॅड होती, यांनी माझ्या कार्यक्रमात वाजवली आणि तेव्हा मी नावारूपाला आलो. बरोबर. त्यांचे उपकार मी कधी विसरू शकतो. तुम्हाला सांगायचं एक किस्सा राहिला सांगायचा. कुवे गावामध्ये आमचा कार्यक्रम झाला होता. कुवे रासाई मंदिरामध्ये, रासाई मंदिर देवीच्या मंदिराचे. तर प्रमोद गुरव शाहीर आहेत माहिती, त्यांनी माझं नाव ऐकून जोशी बुवा. तर क्लासिकल ढोलकी आणि एक्टोपॅड फर्स्ट टाइम आम्ही लावलं, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. तर तो एकदम प्रोफेसर तो म्हणजे माणूस असा होतो ना, एवढं नाथखोळा आमचा कार्यक्रम झाला ना, पण तेव्हा त्याचे मुलं सुंदर राहतात.
त्याची मुलं सुंदर नाचायची, पण आमचं वाद्यवृंद जबरदस्त फॉर्म होतं. तर त्यामुळे आम्ही तालुक्यामध्ये कोणाला ऐकत नव्हतं सहजासहजी. म्हणजे कसं असतं, वाद्यवृंद, मुलं, ड्रेसिंग आणि एकंदरीत बुवा यांच्यावरती कार्यक्रम असतो टोटल. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित नसतील पाठबळ, तर नुसता बुवा चांगला असून कार्यक्रम होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. तर त्यावेळेला त्याने मला सपोर्ट केला, संजय कांबळेने, शैलेश कांबळे माझे खास मित्र होते. त्याच्यानंतर ते मुंबईला वगैरे स्थायिक होते. त्याच्यानंतर नवीन नवीन मुलं आता झालेलं. त्याच्यात आवडचं नाव घेऊन अजित नामे, गव्हाणगाव, अजित नामे, बरोबर, जबरदस्त मुलगा, एक नंबर. तालुक्यामध्ये त्याचं नाव होतं, ढोलकी पडतो. त्याला मला साथ दिली. बरोबर. आता त्याच्यानंतर नरेश गुरु, आवर्जून. बरोबर. नरेश गुरुचं नाव घ्यावंसं का वाटतं माहिती मला. बरोबर. एक फोन करायचा, आता मी असतो मुंबईत, तो गावाला. आता मी फिल्डिंग कशी लावतो कार्यक्रमाची, मी मुंबईला, ते गावाला सक्सेसफुल होत नाही. बरोबर. आपण नोकरी धंद्यामुळे आपण राहणार मुंबईला. बरोबर. नरेश, आपला कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही तुमच्या वाजवणार, तुझी टीम बघ. बरोबर. मी त्याच्यावरती संपवतो. नरेश गुरु तो गावाड्यातला आहे. बरोबर. तो पुन्हा त्याची टीम बसवतो, माझ्या गाण्यांचा मी इकडे बसवतो, खावडीतली मुलं आपाप तिकडे करतात. बरोबर. आणि एकदम एकत्र एक दिवस येऊन एकत्र रेसल करून हा जबरदस्त असा कार्यक्रम सादरीकरण केला जातो. बरोबर. आणि एवढं करू सुद्धा एवढा जबरदस्त आमचा कार्यक्रम होतो. त्याच्यामुळं कमी कालावधीमध्ये कार्यक्रम कसा करावा हे सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही साकार करतो ही गोष्ट. सर, एक आवर्जून सांगावं असं वाटतं, ही कोकणची लोककला जोपासत असताना मला माझ्या पाठीमागे खांबाप्रमाणे माझ्या पाठी सपोर्ट आधार उभा असणारा म्हणजे माझा भाऊ अनिल जोशी, बरोबर, माझी फॅमिली. त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये माझा चुलत भाऊ मनोज जोशी, बरोबर, सचिन जोशी, प्रकाश गुरव, गणपत सनगरे, बरोबर. आणि प्रामुख्याने नाव घ्यायचं म्हणजे तर एक आमच्या वाडीमध्ये सुप्रसिद्ध असा झांजवाला, बरोबर, तो म्हणजे माझा चुलत भाऊ गणेश जोशी, बरोबर. म्हणजे मुंबई रंगमंचा वरती असो किंवा गावामध्ये असो, जबरदस्त सुंदर असं एनी टाइम सांगाल तेव्हा तो झांज वाद्य एवढं सुंदर नाचण्याचं काम करतो. तो म्हणजे त्याने तालुक्यामध्ये नाव मिळवलेलं असं म्हणजे माझा भाऊ गणेश जोशी, बरोबर आहे. आणि ही कला अविरतपणे पुढे ह्याच्या पुढे चालू राहावी ह्याच्यासाठी माझा पुतण्या अनिल गणपत जोशी, माझा भाऊ, याचा मुलगा मानव अनिल जोशी, आता 6वीला आहे, खूप चांगला सुंदर गायन करतो. आणि याच्या पुढे माझ्या पावलावर पाऊल टाकून ही कला जोपासण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे तो घडवण्याचा आम्ही त्याला प्रयत्न करतो. वाद्यवृंदामध्ये एक उगवता तारा आताच्या ट्रेंडिंगला आहे लांजा तालुक्यामध्ये, सूरज खाके. तो आणखी दुसरे कोण असं? सूरज खाके आहे. त्याच्यानंतर खामकर गव्हाण्यातला एक मुलगा आहे, बरोबर. तर ही अशी जी मंडळी आहे. आणि मालक म्हणून एक आहे, जयेश मालक, जो सुंदर असा ऑर्गन वाजवतो, बरोबर. आणि कधी एनी टाइम कमी पडला की आम्हाला सहकार्य करणारा म्हणजे विनोद तेंडुलकर, बरोबर. आणि एक्टो पॅड वाजवणारा म्हणजे वेसुर्ले गावचा माझा एक खूप चांगला मित्र आहे, त्याचं नाव आहे ते कांचरे, सुंदर असं एक्टो पॅड वाजवतो. तर या सगळ्यांच्या साथीनं हा कार्यक्रम सादर करत असतो, बरोबर. आणि याच्या पुढे चालू ठेवू, बरोबर. आता थोडक्यात जरा एक नमनाच्या बद्दल थोडक्यात जरा सांगा. नमन सांगायचं म्हटलं तर मी 8वी पासून मला आवडच होती. तर मग वाडीमध्ये म्हणायचं ना, पुढाकार कोण घेणार, वाडीमध्ये नमनाचा पुढारी कोण, आकारी कोण. तर आमची मॅडम मिसिंग बसली, आकारी कोण, मग कार्यक्रम कसा करायचा हे एकंदरीत वाडीत लोक बोलतात. तर म्हटलं जिम्मेदारी मी घेतो, आपण कार्यक्रम करूया. कारण आपण दुसऱ्याचा कार्यक्रम बघायला जातो, आपल्याला वाटतं असा, बरोबर. तर आम्ही कार्यक्रम असा चालू केला तर त्यावेळेला पात्रकारी पडायची, हा करतोय तो, हा करतोय, म्हणजे तुम्ही कमी पडायचे त्यावेळेला. मग मी खरं सांगायचं म्हटलं ना, नारदाचा भूमिका करायचं, मावशीची भूमिका करायचं, त्याच्यानंतर हवालदारची भूमिका करायचं, आणि वाघामध्ये ही असते ना हिरोईनचं पण काम करायचं, रोल. आणि गडाच्या वेळेला आरतीला नाचायचं, सिंगिंग करायचं, पुन्हा गाणी म्हणणे,
आणि एखाद्या वेळेला समजा कॅशोवाला आला नाही तर कॅशो मीच वाजवायचो. कॅशो ही कला मी कॉलेजमध्ये असताना प्रदीप कावळे माझे मित्र आहेत लांजातले, त्या ऑर्केस्ट्रावर वाजवत. तर कॉलेज करता करता मी तेव्हा शिकलो. 800 रुपयामध्ये मी ही कला शिकलो. 800 रुपयामध्ये अवघ्या म्हणजे पहिल्यांदा मला अवघड गेले ते, पण एक 8-10 दिवसामध्ये आपोआप मी गाणी म्हणायला सुरुवात झाली, माझी सवय झाली. 800 रुपयामध्ये शिकलो आणि आज अजूनही मी वाजवतो, पण मला सवड भेटत नाही त्या गोष्टीसाठी, पण अजूनही माझं ते काम आवड आहे. आणि खारवी वाड्यामध्ये एक प्रसंग नावाला सांगायचो मला, म्हणजे खारवी वाड्यामध्ये माहिती आहे तो होळीचा माठ झाला विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचे. बरोबर, येस येस. तर तिथं कार्यक्रम झाला आमचा. तर आयुष्यामध्ये पहिल्यांदा सांगतो, तर त्या बिचाऱ्या लोकांनी बघितलं, अरे हाच मुलगा 5-5 कामं करतोय, नारद हा येतोय, बरोबर, हवालदार हाच येतोय, अरे मावशी पण हाच येतोय, अरे वा. आणि अरे कपडे बदला हाच येतोय, म्हणजे नंबर हा एकटाच करतोय कसं काय. अरे बघतोय मागे तर गायकी पण हाच करतोय, सर्वीकडे हा ऑलराऊंडर, आणि कॅशो पण हाच वाजवतोय, म्हणजे वन मॅन शो. तर त्या मंडळातल्या लोकांनी, लेडीज वर्ग भरपूर खूप चांगला लिखायचा आहे, बरोबर. तर त्यांनी माईक वरती मी माझी मावशीची भूमिका असताना त्यांनी मला सांगितलं की बुवा तुम्ही प्लीज तुमचं खरं खरं नाव सांगा. तर मी सांगितलं, म्हटलं माझं नाव संजय जोशी, तालुका लांजा. मी म्हटलं कॉलेजमध्ये, आता 11वीला कॉलेजमध्ये, उद्या सकाळी कॉलेजला जायचंय. आणि अभिमानानं सांगितलं त्यांना मी, आज मला ते एवढे कार्यक्रम केले नाचामध्ये असं नवरा, पण फर्स्ट टाइम असं कुठल्या तरी मंडळाने माझी विचारपूस करून माझं खरं पुरं नाव पत्ता विचारला, त्याच्यामुळे तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला कधी विसरू शकतो. ही गोष्ट मला समजून वाटली, कारण असे कलाकार त्या कलाकारांची जाण ठेवतात, लोकांनी आठवण काढतात, ते खूप मला छान वाटलं. आणि अक्षरशः तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू आले, बरोबर, आणि डोळे पाहणार आनंदाचे अश्रू. अमेझिंग, छान वाटलं. त्याच्यामुळे ह्या दोन्ही कला आहेत ना, आजपर्यंत मी टिकून ठेवलं, ह्याच्या पुढे टिकून ठेवेन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. तुम्हाला तर माहिती आहे, शुभेच्छा माझ्या ह्या गोष्टीसाठी. आता इथे आपण थांबूया, ऐका बोलायचं आहे एक गोष्ट, नाच आणि नमन याच्यासाठी मी खूप नोकऱ्या सुद्धा सोडलेल्या आहेत. मेन विषय हाय कलेसाठी ह्या कलेसाठी मी काय केलेलं आहे. खरं म्हणजे 10वीचे पेपर होते, आता 10वीचे पेपर होते, आणि आमचं नमन होतं पावसगाव, बरोबर. तर थोडी वेटिंग, कॅमेरा पण थोडी वेटिंग. हा किस्सा महत्वाचा आहे, मग सांग, बरोबर, ऐकलाच पाहिजे. 10वीचा पेपर आहे आणि दुसरे पेपर आहे, आणि आमची गाडी 6:30ला येते कोलपाट्यावरती, बरोबर, आणि पूर्वीसारख्या आता गाड्या बिड्या काहीच नाही, बरोबर. तर सगळे नमनाला गेले, बाकीचे लोक पावसला. आणि आता माझ्या घरच्यांना म्हणलं सांगायचं नाही, मी येतो नमनाला, बरोबर, घरी सांगायची होती ना, बरोबर, घरचे टांगामार करतील नाही, परीक्षेत तुला कळतं की नाही, बरोबर, ओढ होती मला, जायची तिकडे, जायची तिकडे ओढ, अभ्यास गेला तेल लागत हा विषय. बरोबर. तर आलो, आणि उद्या पेपर आहे, तर त्या आमच्या वाडीतल्यानी गाडी पाठवली, रिक्षा पाठवलेली खास, बरोबर, आम्ही रिक्षा पाठवतो, तो म्हटलं काय घाबरू नका. पण माझ्या घरी अजिबात कळलं नाही पाहिजे की नमनाला मी आलो होतो, तर काय माझं खरं नाही. नमनाला गेलेलो, म्हणजे कसं आहे, विश्वास होतो ना, संजय येतो ना, बस तो सगळा बघेल, आपला काय टेन्शन आहे. तर 10वीचा पेपरच्या वेळेस सुद्धा मी कार्यक्रम केलेला आहे, आणि तो सक्सेसफुल कार्यक्रम केला, आणि खूप एकंदरीत सगळं व्यवस्थित कार्यक्रम अजूनपर्यंत पार पाडतात. याच्या पुढेही करत राहा, आणि तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वाद असेच राहतात. आता इथे थांबूया. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चर्चा आपण पुन्हा करूया, नंतर पुन्हा मी एकदा पुन्हा येईन तेव्हा. आता तुर्तास इथे थांबूया, वैयक्तिक खूप काही गोष्टी आहेत, तुर्तास आता आपण इथे थांबूया, जेवण घेऊया. सगळ्या विषय पार्कात गेलेले सगळे पब्लिक गेलेले आपल्याला बरोबर पाहिजे.
लगेच सरकवत केलेली ना. दीपक चौगुले आता ब्रँड झाला, ब्रँड. दीपक चौगुले माणूस नाही राहिलेला, ब्रँड आहे युट्यूब चॅनलचा फेमस. काढतो मस्त. मालंब्याचं घ्यायला पाहिजे. तर मंडळी, आता प्रभादेवीची जत्रा ही एकंदरीत आता पूर्णत्वास येऊन आता म्हणजे सगळे विस्तार गुंडाळून लोक आपापला सामान बांधून आता घरी निघालेत. आजचा शेवटचा दिवस आहे नानी. ही जत्रा भरते दरवर्षी 10 दिवस हा कार्यक्रम चालत असतो. बरोबर. ही जत्रा बघा आता ही सगळी दुकानं आपापली जमून आपल्या घरी चालू. बरोबर. टेस्ट करतो. शेवट आहे ना. अरे जबरदस्त. बघा, एक नंबर. किती रुपये प्राइस? किती? 100. अरे स्वीट आहे का? काय आहे? तेच दाखव जरा. हा बघा. कुठला बनवला? राजूने बोला तर आगरीचा पेटा खाल्लाय. सुंदर असा पेटा आहे आणि खूप छान टेस्ट आहे. बरोबर. तर मित्र हो, मी माझे मित्र संजय जोशी यांच्या घरी आलो. या ठिकाणी प्रभादेवीची जत्रा आहे. या ठिकाणी आलो पण शेवटला आलो कारण पहिला मी घरी गेलो, जेवलो वगैरे आणि आलो. तर आता थोडा हे जत्रा जी आहे ही संपली आहे. 11:30 वाजले, त्याच्यामुळे ही संपली आहे. तर आता ही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कशी वाटली? म्हणजे यामध्ये शाहीर संजय जोशी बुवांचे
शक्तितुरा कार्यक्रमाचा जो अनुभव आहे तो त्या मुलाखत. हां त्यांची मुलाखत झालेली आहे. त्यांनी थोडीशी आपली मुलाखत मांडलेली आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा. तर धन्यवाद. तर नवीन पुन्हा एका व्हिडिओमध्ये भेटू. तर जोशी भाऊ काय सांगताय शेवटला? धन्यवाद. नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. बरं दीपक चौगुले. चालेल.